नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये जो माल मात्र आता अर्णवने पाठवलेला आहे, तर सौदामिनीने टेम्पो बदली केलेला असतो आणि त्या जागी मात्र आता फ्रॉड माल असा पाठवलेला असतो. म्हणून ते क्लायंट आता घरी येतात आणि अर्णव आणि घरातील सगळ्यांच्या समोर मात्र ते अर्णवला खूप बेइज्जत करत असतात. हे असला माल तुमची कंपनी बनवते का? तेव्हा आता अविनाश मामा विचारतो की नक्की काय झालं. तेव्हा आता ते क्लायंट म्हणतात की तुम्ही पाठवलेला माल आहे तर तो बोगस होता. बोगस? अर्णव विचारतो की हॉट बोगस, नक्की काय झालं होतं? तेव्हा ते क्लायंट म्हणते की मला वाटलंच होतं की तुमचा विश्वास नाही बसणार, म्हणून त्यांनी आता टेम्पोमधील जो काही माल आहे तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ आणलेले असतात आणि हा तुमचा माल आहे का असं तो माल दाखवून विचारतात. अविनाश मामा जेव्हा आता मोबाईलमध्ये आपला माल बघतो तर त्यांना धक्काच बसतो. नंतर आता अर्णव, ईश्वर या सगळ्यांना धक्का बसलेला असतो की आपला माल बदली झाला कसा. त्यानंतर मात्र आता जे काही उदयकांत आहे तो वल्लरीला धमकवण्यासाठी आता बाहेर आलेला असतो, घराच्या बाहेर, आणि तो म्हणतो की हे बघ, तुझी सगळी काही पाप मी अर्णवला सांगेल आणि त्याच वेळेस आता रमाकांत हे सगळं काही ऐकत असतो आणि रमाकांतने मात्र हे सगळं काही ऐकल्यानंतर आता लगेच तो मागून उदयकांतची गचंडी धरतो आणि उदयकांतला म्हणतो की उदयकांत तू. आता रमाकांतला बघून मात्र आता ह्या उदयकांतला फार मोठा धक्काच बसतो आणि लगेच वल्लरी मात्र फोनवर हे सगळं ऐकत असते आणि फोनवर ऐकल्या क्षणी मात्र आता वल्लरीला खूपच धक्का बसतो. आता मात्र रमाकांतच्या जीवाला काही धोका असेल का हे बघणं आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा आता मित्रांनो, काय असं धक्कादायक वळण ह्या मालिकेला लागणार आहे ते पाहण्यासाठी आता विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.